श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आर्द्रतेमुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले होते. हे डाग घालवण्यासाठी मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी गाभारा बंद ठेवण्यात आल्यानं भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन होत नव्हतं. यासाठी त्या कालावधीत दैवी तत्वाची कलशामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संवर्धन प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून संवर्धन प्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री केल्यानंतर आजपासून मूळ मूर्तीचं दर्शन खुलं करण्यात आलंय. हे दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. भारतीय पुरातत्व विभागामार्फत सोमवारपासून सुरू असणारं मूर्ती संवर्धन आणि अनुषंगिक काम हे काल समाप्त झालं आणि आज सकाळी 8:30 पासून मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहे. सोमवार 11 ऑगस्ट आणि मंगळवार 12 ऑगस्ट या 2 दिवशी हे संवर्धनाचं पूर्ण काम सुरू होतं आणि काल 13 तारखेला त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गाभाऱ्यातील आवश्यक त्या कामं पूर्ण करून आज सकाळच्या विहित होम झाल्यानंतर त्या पूजेच्या अनुषंगाने सर्व कारवाई पार पडल्यानंतर सकाळी 8:30 वाजता मूळ मूर्ती ही दर्शनासाठी खुली करण्यात आली. तत्पूर्वी हा महाकालीच्या चौकामध्ये होम संपन्न झाला आणि त्याच्यामध्ये सर्व क्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्सव मूर्ती आणि श्रीकलश हा गाभाऱ्यात नेऊन त्याचं पूर्ववत विधिवत त्याची पूजा करून मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी आज उदंड गर्दीच्या याच्यात दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि उद्यापासून सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं ही गर्दी उद्यापासून परत वाढतच जाणार आहे. संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीच्या चेहऱ्यावरील बारकावे आता अधिक स्पष्ट दिसत असून मूर्तीचं सौंदर्य खुलून आलंय. श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू झाल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.